की पाहतोय या चेंडूवरती चेंडू निघून जाणार आहे पुन्हा धान 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 निशांतला वेट करून जरूर घेऊन जातोय सीमारेषेच्या पार येतोय मात्र हा चौकार या विजय मावतर दोन चेंडू शिल्लक कौतुक करावं लागेल जबरीचं फलंदाजीची मान पहिला चेंडू तो त्याच्यानंतर चांगलं कमबॅक फ्लाईटचा वापर तर या मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर करताना आपल्याला दिसतोय जर विचार केला धावफलक 15 या आकड्यावरती आहे टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डीप मध्ये खेळाडू तैनात निशांत जिथपर्यंत कलेक्शन करेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर थारापूर ए संघ आपण पाहिलं अर्थातच 16 या आकड्यावरती 8-16 ऑन द स्कोर जाऊया आपण डिस्क जॉक डीजे मास्टर हेलो 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 टेस्टिंग 1 2 3 अजून एक महत्वाचा आदर सत्कार आपण पाहतो आ रहा है क्या आवाज राय साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो सर्वांनी आदरणीय आपल्या हस्ते आदर तिथे करायचा आणि अर्थातच गोलंदाजी मार्क वरती आज कुठेतरी आपण निशांतला पाहतोय विशाल आग्रे टीम मध्ये नाहीये अहमद अगरवर या सामन्याचा आस्वाद घेतोय अर्थात निशांतची बंदी मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये लागली जाते फ्लाइटेड ऑफ कटर पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस केलाय निशांतला अर्थातच गोलंदाजी मार्क यावेळेस फायदा उचललाय फ्लाईटचा फायदा उचललाय चेंडू निघून जाणार आहे सरळ अगदी सरळ असरदार चौकार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते फलंदाजांना सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे धावफलक आपण पाहिला वाइड बॉल चेंडूला वाईड चेंडूचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय निशांतकडे अर्थातच गोलंदाजीचा प्रोफेशनल फॉर्मेट मध्ये अनुभव थोडासा कमी आहे परंतु अजूनपर्यंत 2 चांगले चेंडू तर हात आले पुन्हा एकदा फ्लाईटने बीट केले एका बाजूला निशांत विचार केला शाकिब मुलाय नाव मागच्या 4 ते 5 अंकामध्ये अर्थातच प्रथम क्रमांकामध्ये गणलं जातं आणि कालच्या रेसिंगमध्ये अर्थातच तारापूर धमाका या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मेट या स्पर्धेत बेस्ट बॅटरचा किताब त्याने पटकावला या अंकामध्ये लय मध्ये तो फॉर्म कंटिन्यू करणं गरजेचं आहे मात्र थोडासा पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला ऑफ कटर सोबत थोडासा ऑफ अर्थातच कटर झाला परंतु त्यासोबतच एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा आहे यावेळेस वेगा फडकांना जाकत बरा स्टोक सिलेक्शन आपण पाहिला एका धाब्याने समाधानी व्हावं लागेल धावफलक धावून पोहोचणार आहे शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे एक वाइड बॉल है चेंडू अजूनही शिल्लक आहे टाइम पे कट हो गया शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या चेंडूत आपण प्रगती पथावरती पाहतोय
रमेश पुढचा प्रयत्न निशांत पुढच्या चेंडूला जिशांच्या फळीतून मात्र हा येतोय चौकार दमदार असरदार चौकार धावांचा विचार केला धावफलक किंवा चौकारानंतर संघाचं 27 या आकड्यावरती पॅराडाईज बोईसर संघ शेवटच्या 5 मिनिटाचा होती आपल्याकडे या 5 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळणं बंधनकारक आहे पण आपण सुद्धा ही ताकीद द्यायची 5 मिनिटाचा होती घेऊया थोडासा ब्रेक जाऊया डीजे मास्टरकडे यस मिस्टर डीजे मास्टर थँक्यू डीजे मास्टर अजून एक महत्वाचा आदर सत्कार लिकेजी पाटील साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो विकाजी शेलार साहेब आपल्या हस्ते आदर जिथे आपण करायचे लिकेज पाटील साहेबांचा विचार केला अर्थातच इंटरनेट आणि त्यासोबतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन कितना हुआ यस डाव्या मैदानाच्या आतमध्ये अयूला आपण पाहतो अजून एक युवा सितार आणि पॅराडाईजच्या माध्यमातून वारंवार नवीन खेळाडू घडवले जातात तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अयूला गोलंदाजी मार्गवरती पाहतोय पुढचा चेंडू अगदी सरळ दिशेने चेंडू निघून जाणार आहे वन बाउन्स ओव्हर द रोप श्री चषकाला सलामी देणारा दमदार असरदार चौकार अर्थातच शाकिरचा विचार केला थोडस फॉर्म या मॅच मध्ये अजून दिसत नव्हता परंतु या चौकाराने मिळाला आणि त्यानंतर शॉट पुढकौतुक करावं लागेल मुबारकच्या माध्यमातून अर्थातच चौकार वापरला जातो अप्रतिम क्षेत्राच्या स्वतःला पूर्णपणे झोपून दिलं जात आहे म्हणून म्हटलं जातं ना जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं चेंडू असं वाटलं की निघून जाणारे सीमारेषेच्या बाहेर परंतु डाईव्ह लगावून अर्थातच मुबारकने धावा वाचवल्या आणि अयूचा कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होणार आहे यावेळेस चांगला चेंडू आहे कमबॅक केलं अयूने आणि रनआउटच्या रूपामध्ये झडका लागणार आहे विचार केला धावफलक आपण पाहिला 31 जागा धावफलकावरती आहे तो गोड बॉलिंग स्पेल अयूचं कौतुक करावं लागेल चौका डॉट त्याच्यानंतर विकेट पुन्हा विकेट अप्रतिम गोलंदाजी एक युवा गोलंदाज अयूला आपण पाहतोय सर अयूची गोलंदाजी आवडली असेल तर कायमचा कौजर अयूसाठी होऊन जाऊ द्या युवा तिथं आपण पाहतोय परंतु काय गोलंदाजी राहिली आहे पहिल्या चौकारानंतर सेट फलंदाजाला बॅक टू दी डगआउट पाठवलं आणि त्यानंतर मात्र अजून एक झटका अप्रतिम षटक न्यू बॅटर अजून एक चांगला खेळाडू सोहेलला आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे कॅपेबिलिटी तर सोहेलकडे आहे परंतु शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावून संघाचं टोटल मोठ्या आकड्यावरती पोहोचवावं लागणार आहे धावफलक 31 या आकड्यावरती आहे इथे मात्र फरका चांगला आणि आपल्याला पहिल्याच माहिती कॅलिबरचा आहे त्या कॅलिबरचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचणार आहे 35 या आकड्यावरती 36 समतुल्य आव्हान चला नेक्स्ट मॅच कर्णधार बोथ द टीम्स यायचे कर्णधार टॉससाठी यायचे नाणेफेकीच्या कबलाचा विचार केला एचडी विनर विरुद्ध शिवराज बेऊर शिवराज बेऊर हाँ क्या कर बच्चे बोल डालते हैं अरे यार ये देखिए हाँ इसको बॉल उसको दिया मैं अंपायर को ओए भाई बोल देना शिवराज बेऊर संघाचा कर्णधार सूरज बेऊर आपल्यासोबत आहे उच्चड़ बोला नहीं बॉल नहीं प्रैक्टिस को बॉल नहीं आणि दुसऱ्या बाजूला बॉल अच्छा है संघ लगेचच जायचे जास्त वेळ बॉल अच्छा है पिच अभी बनाया 5 बजे अभी 5 बजे बनाया रे
विनायक मकरान साहेबांना विनंती करतो नाणेफेकीच्या कमलासाठी शिवराज देऊ आणि एका बाजूला एसडी विनर बोईसर. विनायक साहेब आपल्या हस्ते प्लीज नाणेफेकीचा कवडेल आपण जॉईन व्हायचं मुख्य मंचाच्या अगदी समोर. अमर पाउडर मारना चूना। स्प्रेड व्हायचे. अमर चूना मार दे, चूना है मैच के बाद। हाँ पाउडर ही दिखेगा, ये नहीं दिखेगा, उखड़ ही जाएगा वो। रात भर स्कूल में बैठे ही थे क्या? चला सुरुवात करायची प्लीज. 4 बजे तक। तो वापस काम पे गया। अक्षय शिंदे साहेबांची अर्थ आपण पाहतोय हस्ते नाणेफेकीचा कबूल एका बाजूला एसडी विनर तर दुसऱ्या बाजूला शिवराज देव. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे प्लीज. बॅटर्स अर्थातच एका बाजूला बॉक्स बाहुबली जबीर खान तर दुसऱ्या बाजूला निलेश मिश्राला आपण पाहतोय. मागच्या अनेक वर्षापासून आपण जबीरला अंडर क्रिकेट अक्षरशः गाजवताना पाहिले, परंतु अजूनही त्याच लयबद्ध पद्धतीने आपल्याला तो बॅटिंग करताना दिसतो. चला कर्णधार सूरज बॉल चॉईस करायचा आपण यायचंय बॉल चॉईससाठी. आणि अर्थातच याच मैदानामध्ये आपण पाहिलं 2 आठवड्यापूर्वी मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक जबीर खानने पटकावलं. अनेक इंडिव्हिज्युअल प्राइजेस अजूनपर्यंत त्याच्या अर्थातच कारकिर्दीमध्ये त्याने पटकावले, परंतु प्रत्येक सामना नवीन असतो, शून्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. सूरज उपाध्याय बॉल चॉईससाठी यायचंय. टायमर स्टार्ट झाला. 15 मिनिटाचा अवधी असणारा तारापूर ए संघ. यार क्रमांक विचारलेला धावफलक राहुल शुक्ला प्लीज बॉल चॉईससाठी यायचंय. दो बार भागना पड़ रहा है, विकेट लंबा है बहुत। धावफलक आपण पाहतोय दोन्ही आकड्यावरती 36चा पाठलाग करायचंय. इथे मात्र आले ते आधारे क्रमांक विचारलेला धावफलक 3 आकड्यावरती 3 ऑन द स्कोर काढण्याने नवा धावफलक. सरक ना थोड़ा एयर कम जरा सरक. 3 चेंडूवरती 3 सिंगल, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो तो ऑक्सिजनचा वापर अजूनपर्यंत झाला. पुन्हा एकदा चौथा सिंगल. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की अर्थातच त्या धावा विकेटवरती थोडेसे कमी येणार आहेत. बॅटवरती चेंडू कमी येणार आहे कारण थोडंसं ओलं विकेट आपण पाहतोय. त्या मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर आपण पाहतोय. स्टेट डाऊन द ट्रॅक खेळाडू तर आहे बॅकअप मध्ये. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिला 4 या आकड्यावरती आहे. क्लासचा वापर जबीर खान पाहिला. इथे खेळाडू तैनात होता परंतु अगदी छोटासा गॅप आणि त्या छोट्या गॅप मधून चेंडूला केला फरार. धावा मिळतील 8 ऑन द स्कोर काढण्याने. Thank you very much. हे मात्र सिंगल आपण पाहतोय. नहीं इतना आगे नहीं, वाइड भी नहीं, अंदर आया।
एक आहे का सोहेल? 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र मोठा जबीर खान back to the pavilion. God, just ये लेता हूँ आगे ये बोल थोड़ा बीच में आया ना रिव्यू है. बॉलर बीच में है ये बीच में है इसके लिए लिया नहीं आगे ये बोल टेंशन मत ले ये बीच में है दिखा ही नहीं मेरे को लोग का भी ध्यान नहीं है आगे नहीं देखेंगे लोग डाउट रहेगा तो देखता हूँ वो थोड़ा बाहर निकलना ढाल के सामने आ जाता है वाइड फिर डाउट रहेगा ना तो मेरे को गाली मत देना वाइड दिया ये दिया पंच आपल्या मार्क वरती जाऊन डिसिजन कळवतील. लाइन पे लग रहा है रे थोड़ा डाउट लग रहा है साकेत लाइन पे है ना साइड वाले पट्टी पे लग रहा है डाउट लग रहा है इसके लिए रिव्यू लिया साइड वाले पट्टी पे बोल रहा चला पंचांचा कॉल होता. पंचांनी आपल्या पेशन्स वरती रिव्ह्यू घेतलाय. पट्टी पे है पट्टी ये बीच में से क्षणचित्र टिपली जात आहेत. पंच डिसिजन कळवायचं आपला. नो चेंडू आहे अर्थातच नो प्लस विकेटचा पदक. अर्थातच जबीर खान सारखा फलंदाज काहीतरी वेगळ्या शैलीमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. त्यावेळेस फटका तर चांगलाय. ईशांत सिंगल स्ट्राइक रोटेशन बोला अर्थातच करायचं धावपळ 11 या आकड्यावरती आहे. येणारे 4 चेंडू या षटकाची शिल्लक आहे. जबीरचा विकेट गेल्यानंतर कुठेतरी गडफण असणार आहे. सेफकडे चेंडू अर्थातच वळवण्यामध्ये अर्थातच पारंगत तो आहे परंतु हा चांगले चेंडू हाताळावे लागणार आहे. एक एक्स्ट्रा चेंडूवरती आपण जबीरचा विकेट तर घेतलाय परंतु अजून चांगले चेंडू हाताळावे लागतील. यावेळेस ऑफ कटरचा वापर दुसराचा वापर करणं अर्थातच लेग कटर चेंडू अजूनपर्यंत हातातून आपण त्याला पाहिलं. यावेळेस व्हेरिएशन बदल आणि यावेळेस मात्र अर्थातच वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा जर आपण सहसी केला तर टोटल मात्र कुठेतरी छोटं होताना आपल्याला दिसणार आहे. अजून एक सिंगल आपण पाहिला. धावांचा विचार केला धावफलक 13 या आकड्यावरती 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 4 बॉल 4 एक वाइड एक नो है 4 ही बॉल एक नो खेला जो आउट हुआ हो. अर्थातच चेंडूचा विचार केला धावफलक येणार 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्थातच एक वेगळं स्पर्धेचं प्रक्षेपण आपण पाहतो. अंपायरला सुद्धा कॉलर माईक आहे तर ते माईकच्या माध्यमातून ऑन ग्राउंड वरचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. अर्थातच रोहित शर्माचे व्हिडिओ आपण अनेक व्हायरल होताना पाहिले आहेत तर तेच प्रयत्न मात्र आपण पाहतो बंदे स्पोर्टच्या टीमच्या माध्यमातून केले जातात. अंपायरला स्पेशल कॉलर माईक दिलाय आणि अर्थातच त्या माईकच्या माध्यमातून जो डिस्कशन ग्राउंडच्या आतमध्ये 2 खेळाडूंमध्ये होतं ते डिस्कशन तुमच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. 14 धावा धावफलकावरती आणि वंदे स्पोर्ट जेव्हापासून आलाय काहीतरी वेगळं करण्यासाठी ओळखला जातो. मग ते ग्राफिक्स असू द्या किंवा वेगळ्या पद्धतीने प्रक्षेपण असू द्या. इथे मात्र पुन्हा एकदा फुलरलेला चेंडू आहे. धावांचा विचार केला धावफलक 14 या आकड्यावरती स्थिरावलाय. 14 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू अजून एक चांगला चेंडू सेटचा चांगला धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही स्थिरावलाय. 14 या आकड्यावरती येणाऱ्या 12 चेंडूमध्ये समीकरणात विचार केला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 गरज आहे. 11च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. वेळेचा विचार केला 6 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. तारापूर संघ 6 मिनिटं 50 सेकंदाचा अवधी आपल्याकडे. 12 चेंडू आपल्याला याच्यामध्ये हाताळायचे. ऑलरेडी उशिरा आपण पाहतोय 6 मिनिटं 50 सेकंदाचा अवधी आपल्याकडे. या 6 मिनिटांमध्ये आपल्याला षटक हाताळायचे. उर्वरित 2 षटक कारण पहिले इनिंग आपल्याला पाहिलं तर अगदी 1 मिनिट बाकी असताना सुद्धा कंप्लीट झाली आहे.
गोलंदाजी मार्क वरती परदीप. इथे मात्र डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा दडपण 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 प्रेशर 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 आपण पाहतोय. इथे मात्र अतिरिक्त चेंडू, काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न होता. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 21 ची गरज आहे. फुलवरती पंच केला आणि हा चौकार मात्र या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. जास्त केलं चेंडूला परतून कलेक्शन पूर्णपणे चुकी. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचल्यानंतर मात्र ही चुकी या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का? विचारांच्या धावपळीमध्ये 19 ते 11 वरती आहे. तिथे मात्र चेंडूने पहिला संपर्क झाला. लेग पाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. विचार केला धावपळीत आपण पाहतो 20 की आपल्यावरती 36 चा पाठा करायचे. 9 चेंडू 16 ची गरज आहे. प्रयत्न करायचा होता. संपर्क पुन्हा एकदा चांगला होत नाहीये. ईशानच्या बॅटीवरती अर्थात चेंडू थोडासा त्रास पाहतोय, स्ट्रगल करतोय. 15ची गरज अजून आहे. 8 चेंडू 15ची गरज. मॅच अजूनही क्रुशियल मोमेंट वरती आहे. कौतुक करावं लागेल अर्थातच तारापूर 11 संघाचा पॅराडाईज बोईसर संघ सारख्या मोठ्या संघाला अर्थातच बॅकफूट वरती ठेवलंय. जंबीरचा विकेट गेल्यानंतर मात्र धावांचं डोंगर कुठेतरी थांबलंय. निलेश मिश्राच्या पहिली स्कोरचा इशारा आहे का? तर यास नो स्कोर नो स्कोर नो स्कोर. सिस्टम नाहीये, सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पंचाने नो स्कोर दिलेला आहे. जेव्हा छोटासा ब्रेक जाऊया डिस्क जॉकी घडी डीजे मास्टर. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाज आहे आपलाच हवा. दिया उधर येऊ नाही ना, चला प्लीज उधर येऊ नाहीये. आतमध्ये सुप्रीम आहे. नोस्कोरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि कुठेतरी मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये येतोय ट्विस्ट. पैसा वसूल मॅच. धावांचा विचार केला 19 धावा धावफलकावरती आहेत का? 21 ऑन द स्कोर कार्ड तरी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. किती मात्र वाईट चेंडू आहे. अजून एक संधी आहे. एक एक्स्ट्रा चेंडू आपल्याला खेळायला भेटणार आहे. त्या एक्स्ट्रा चेंडूवरती पुन्हा एकदा पॅच केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. अजून एक श्रीचषकाला सलामी देणारा धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती 10ची गरज अजूनही आहे. विकेटचा विचार केला तारापूर संघाचे 2 गडी बाद झाले आणि पॅराडाईज बोईसर संघाचा 1 गडी बाद झालाय. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10ची गरज आहे. दहाची गरज अजूनही आहे. चला प्लीज शेवटचा 2 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. प्लीज पंच ताकीद द्यायची आहे. ऑलरेडी उशिरा झाली आहे. 2 मिनिटाचा अवधी आहे. 13 मिनिटाचा अवधी पार पाडला गेला. जास्त वेळ दबडायचं नाहीये. 2 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. आज निशांतला सूर घोषत नाहीये.
चार पद्धतीचा चेंडू ढेकावून देण्याचा प्रयत्न होता मिडवेच्या पुन्हा एकदा संपर्क स्वीट टायमिंग अजूनही मिसिंग आणि जेव्हा जेव्हा टायमिंग मिसिंग असणार तेव्हा तेव्हा मोठा फरक आपल्या भोवती येणार नाही. आता मात्र समीकरण 9ची गरज आहे. विकेट गेला तर तारापूर संघ केवळ आणि केवळ 2 मिनिटाचा अवधी आपल्याकडे 5 चेंडू अजूनही आपल्याला हाताळायचे ती आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे. प्रत्येक संघाला नियम समान आहेत. पहिली इनिंग बिफोर टाइम कंप्लीट झाली आहे. फरदीन करतोय सुटी निशांच्या अर्थातच खेळीला समाप्तीला आणण्यामध्ये अर्थातच कुठेतरी होते चूक. धावांचा विचार केला धाव फलक 28 आकड्यावरती अजूनही 8ची गरज आहे. परंतु 4 चेंडूमध्ये 7 काढले तरी विकेट न गमावता अर्थातच पॅराडाईज संघ विजय होऊ शकतो. फर्स्टच्या कॉलसाठी पकडना इथे मात्र सरदार येतोय चौकार. धावांचा विचार केला धाव फलक 6 या आकड्यावरती 3 मध्ये 4 ची गरज आहे. 3 काढले विकेट न गमावता तर त्याचा सामना विजवण्यात आला. तारापूर संघाचे 2 गडी बाद झाले आणि पॅराडाईज बोईसर संघाचा 1 गडी बाद झालाय. आता मात्र मुवमेंट क्रुशियल असणार आहे कारण सिंगल काढायला जाईल की मोठा फटका खेळ. कारण तारापूर संघाचे 2 गडी बाद झाले आणि अर्थातच पॅराडाईज बोईसर संघाचा केवळ जफीरच्या रूपामध्ये 1 गडी बाद झालाय. इथे मात्र सिंगल सेन्सिबल क्रिकेट येणाऱ्या 2 मध्ये करायची गरज आहे. सामना टिक फॉर टॅक चेंडूवाने बळीचा कडवा संघर्ष आपण पाहतो आणि त्याचं औचित्य आहे श्री 11 क्रिकेट क्लब आयोजित नियोजित श्री चषक 2024 ची पहिली गजरी मॅच नंबर 3. इथे एका बाजूला बोईसरचा बलाढ्य संघ पॅराडाईज बोईसर तर दुसऱ्या बाजूला तारापूर विभागामधून आलेला संघ तारापूर 11. चेंडू आणि पळीचा कडवा संघर्ष कडवी लढत अंडरम क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. दोन चेंडू गरज आहे. 3ची विकेट झाल्यात. विचार केला पॅराडाईज संघाचा 1 गडी बाद तारापूर संघाचे 2 गडी बाद झाले. मॅडम स्वीप खेळाडू तिथे आहे. 1 धाव परिपूर्ण होणार आहे. आता मात्र प्रेशर 1 चेंडू मध्ये करायचे 2. 1 जर काढली विकेट न गमावता तर कुठेतरी सामना पॅराडाईज बोईसर जिंकेल. परंतु 1 काढली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि रनआउट झाला. बॉल आउट आपल्याला पाहायला भेटेल का? अनेक टाइमर प्लीज. शेवटचे 20 सेकंद बाकी आहेत आणि या 20 सेकंदामध्ये आपल्याला 1 चेंडू हाताळायचा आहे. मध्ये स्पोर्टच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 20 सेकंदाचा अवधी आहे. प्लीज स्पीडअप करायचा तारापूर संघ. इधर आगे चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर सामना आवडला सामन्यासाठी एकदा जोरदार गजर होऊन जाऊ द्या. तारापूर की बोईसर की तारापूर, पॅराडाईज की तारापूर की पॅराडाईज, गोलंदाज की फलंदाज चेंडू आणि पैसा फलंदाज की फलंदाज. इथे मात्र एकाला धावा ठोकायच्या तर एकाला अर्थातच धावा रोखायच्या. रनआउटची संधी करतोय चुकीचं मांडण्यात तारापूर. सामना जरी पॅराडाईज बोईसरने जिंकला असला तर तारापूर बोईसरने मारा जिंकली आहे. चांगली खेळी मात्र दोन्ही संघांकडून. रनआउटची संधी जर हाणलं असेल तारापूर धावा सोडायचा आहे. अर्थात शुभेच्छा असतील पॅराडाईज बोईसर. प्लीज
जाऊया डीजे कडे आणि लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकदम मारता उडी मारा बाहेर से हा आपली जी टीम मिटिंग आहे टीम ऑर्डर प्लीज आपण मैदानाच्या बाहेर येऊन करायचंय, सहकार्य करायचंय, कारण अजून एक सामना पॅनल मधला फर्स्ट राऊंडचा बाकी आहे.